नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आता तोंडावरच येऊन ठेपल्या आहे. यातच आता उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जाणून घेऊया पूर्ण बातमी. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येतात. सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा खूप गाजत आहे. मंगळवारी औसामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावरून तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खूपदा झापलं. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला आहे. उद्धव ठाकरे म्हणत आहेत की तुम्ही फक्त विरोधकांच्याच बॅगा का तपासतात? तुम्ही कधी फडणवीस, मोदी, शहा, शिंदे यांच्या बॅगा तपासल्यात का? त्यांच्याही बॅगा तपासा अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज बुधवारी उद्धव ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर पुन्हा असाच प्रकार घडला. गोव्यात विमानतळावर उतरून गाडीने सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांच्या तपासणी करण्याची आहे असं सांगण्यात आलं. ज्या अधिकाऱ्यांनी ही गाडी अडवली तो अधिकारी तेथून अचानकपणे गायब झाला. तो अधिकारी तेथे ज्याने ती गाडी अडवली तो क्षणात तिथून गायब झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. ते संतापलेले दिसत होते. त्यांच्यासोबत यावेळी गाडीमध्ये शेजारी पुत्र तेजस ठाकरे देखील बसलेले होते. सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे यांच्या 3 प्रचार सभा आहेत. त्यामुळे आता ही बॅग तपासणी उद्धव ठाकरेंचीच का होत आहे याची मोठी शंका देखील महाराष्ट्र राज्यामध्ये उपस्थित होत आहे. सत्ताधाऱ्यांचा हा काही डाव आहे का अशी शंका देखील ठाकरे गटाने उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावरच हे बॅग तपासणीचं कारनामे अनेकदा उघड होत आहेत. आपल्याला काय वाटतं? हा विरोधकांचा षडयंत्र आहे की सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत? आपल्याला काय वाटतं? आपलं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्या दररोज बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.